टेस्ट इतकं बनते की तुम्ही एकदा ट्राय करा. हा रुसणे का फुगणे का नाही. कारले असे स्लाइस करून घेतले बघ. असे गोल गोल स्लाइस केले आणि हे स्वच्छ केलंय आपण, कारण बियाला कडवट असतं. बियान जरा साईडचा गाभा काढायचा, जास्त कडवट लागत नाही. किती छान दिसते हे की नाही. जरा कमी मी रांगोळीच काढालोय रे, कारल्याची रांगोळी. तर ठिपक्यांची रांगोळी असते, कारल्यांची रांगोळी. तर पूनम इकडे मस्तपैकी भाजीची तयारी करायला. कारल्याची भाजी एवढी भारी करते ना पूनम, काय सांगू आता, शेवटच करते ती. आणि हे इकडे चुटकी अभ्यास करायला लागले साईडला बसून. वा वा वा. आणि मी इथं फक्त व्हिडिओ करायला. मला कारल्याची भाजी लई आवडत्या, पण पूनमने केल्यावर मी नुकतंच तोंड धुवून आले आणि तुमच्याशी गप्पा मारले. मित्रांनो, कारल्याची रेसिपी पूनमला सांगायला होती नंतर. तर पाण्यात जरासं मीठ घातलेलं आहे. मीठ का घातलीस? आणि हे धुवून घ्यायचं. मीठ का घातलीस? मिठाने जरा काही बारीक जंतू बिंतू असले तर निघून जात. आणि एकदाच वॉश करून घ्यायचं, कारण ह्याचा पूर्ण टेस्ट जाते. आणि हे ह्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं. तर आता कढईत तेल घालून घेऊया आता. येस, भाजीचा जेवढी भाजी आहे तेवढ्या अंदाजाने तेल घ्या. हे काय टाकलीस? हे जिरं टाक. जिरं टाकलीस? येस. वाव. तर जिरं मोहरी असं टाकून घ्यायचं. असं टाकायचं? असंच टाकायचं. आणि त्यामध्ये कांद्याच्या आधी कारलं टाकून घ्या, कारण कारलं जरा भाजून घ्यायला पाहिजे. किती मिनिटं भाजायचं कारलं? कारली थोडा वेळ झालं फक्त थोडा वेळ. म्हणजे असं काय कलर वगैरे त्याला यायला पाहिजे? कलर बिलर दिसत नसते. ऑलरेडी ग्रीन. जरा मऊ पडते हे. मऊ पडेपर्यंत पहिला तेल घेतलीस, जिरे घेतलीस, मोहरी घेतलीस, त्यानंतर हे कारल्याचे जे चकत्या केल्यास तू ज्या चकल्यासारख्या, त्या कढईत टाकून परतून घ्यायचं. तिथे थोड्या वेळासाठी. आणि गॅस बारीक केलाय आणि झाकून घेऊया. आपोआप जरासं शिजते ते हवे, म्हणजे काय म्हणतात, वाफेवर शिजते काय? तोपर्यंत आपण इथे किती वेळ ठेवायचं? अंदाजाने ठेवायचं रे, 1 मिनिट वगैरे ठेवायचं. काय म्हणलीस ते शिजेपर्यंत? काय हे बाहेर ठेवलं काय? चाकू बाहेर आहे का? होय. हे शिजेपर्यंत गूळ बारीक करून घेऊया. चाकू इथंच आहे पण दिसत नाही, काय करायचं सांग? इथंच आहे पण दिसत नाही. चष्मा घालतो थांब म्हणून चष्मा. तर पूनम आता गूळ बारीक करून घेता. आणि किती घ्यायचं हे गूळ, काय प्रमाण त्याचं काय? तुम्हाला जेवढं गोड होय पिल्ल्या होय जेवढं गोड पाहिजे त्याच्यावर. कुणाला जरा कडवट आवडत असते, मला भरपूर गोड पाहिजे. हा, मग जरा भरपूर गुळ घ्यायचं. आता मी कारलं जास्त नाही चिरलं ना, थोडंच कारलं होतं. मला भरपूर गुळ पाहिजे. बरं, मला गोड नको आहे भरपूर, कारण कारलं सारखं लागणार नाही. पण जरा गोड असतं म्हणून तर तुम्ही खाताय. मी जरा घेऊ? नको गणेश, गणेश काय ऐकणार असल्यासारखं माझं. तर गुळ मस्तपैकी बारीक चिरून घेतलेला आहे. थोडंसं वाफेवर पण शिजतं आणि थोडंसं तेलात पण जरा तळते, त्यामुळे भारी लागते हे. हो काय? हो ना. तुमचा अभ्यास सोडून इकडे कशाला आला? आता आपण ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालू शकतो. कांदा किती? एक कांदा टाकला? एक मोठा कांदा. जास्त जेवढं मसाला जास्त पाहिजे तेवढा कांदा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ज्यांना मसालेदार आवडते ना, एकेकांना कांदा भरपूर घातलेला. मग मला पण आवडते, त्यामुळे मी मोठा कांदा. आता जरा कांदा पण जरा प्लेट टाकून आता ठेवूया, म्हणजे तो पण जरा सगळ्यात भाजून निघेल. त्यानंतर टोमॅटो घालून आणि थोडा वेळ ठेवायचं. म्हणजे मेन हे शिजणं महत्वाचं आहे.
वाफेवरच. कारलं शिजणं महत्वाचं, त्यामुळे जरा वेळ सगळं ठेवायचं. मस्तपैकी चहा बिस्किट खातो. पिल्याने आमच्या आता दूध पिलेलं आहे, 1 कप भरून दूध बोर्नव्हिटा. चला तिकडं कांदा आणि कारलं शिजेपर्यंत आहे की नाही, शिजेपर्यंतच ना, शिजेपर्यंत इकडे चहा पिऊया मस्त पैकी. चहा हां शिजेपर्यंतच ना. मला वाटलं उकळूपर्यंत. कायम झोपतच असते. इश्क कमीना स्वतःच म्हणाला. इश्क कमीना कमीने इश्क कमी, इश्क कमी नाही म्हणाला पाहिजे तू. मी इश्क कमी ना म्हणाला पाहिजे. मग तू कशाला म्हणालास? ते गाणं माझ्यासाठी मीच म्हणणार ना ते. बरं ठीक आहे मग. तर मस्तपैकी चहा पिऊन झालाय. आता आपण कारलं बघूया. चहा प्यायला 1-2 मिनिटं तरी लागतात, आहे की नाही? तोपर्यंत हे शिजत होते. दिसते का? कलर मऊ पडले बघ. कलर पण जरा डाऊन झाला त्याचा. आणि वास बघ कांदा ते हे झालेलं, आणि असं क्रिस्पी पण झालेलं दिसते का? आणि चष्म्यावर वापस आले पहिले. आता घालूया टमॅटो. आणि परत ठेवायचं नाही आता टमॅटो अर्धा चिरलाय मी, मोठ्या म्हणला अर्धा टमॅटो. अखंड घालू शकतो किंवा एक छोटा टमॅटो असेल तर चालतो. अखंड घालू शकतो, घालू शकते. छोटा असेल तर घालायचं रे, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे हा. टाकूया. टाकलास हळद? टाकलास काय? टाकलास का टाकलास काय? टाकलास काय? चटणी टाकून घेऊया मस्त पैकी. चटणी किती चमचे? चटणी आपल्या तिखट ह्याच्यावर आहे, आपल्याला जसं पाहिजे तसं. आपल्या फॅमिली आता किती मला तिखट सहन होते? परिमळ आपण जरा कमी तिखट करतो. आणि चटणी पण आपली लई तिखट नाही आहे, त्यामुळे मी 2 चांगले चमचे भरून चटणी टाकली. माझ्यासारखी दिसायला की नाही तिखट तिखट? नो कमेंट्स. आता शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया याच्यामध्ये. एवढं अजून तर कूट घातल्यानंतर मस्तपैकी ह्याला आपण तर आता हे झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. परत एकदा मीठ टाकतेस? नाही, ते धुवून घेतलेलं ते राहत नाही मीठ. बाबा एवढं मीठ? पिल्या एवढं मीठ नाहीये, एवढंशीच मीठ आहे. तर ही जी रेसिपी होती ते एका आपल्या फॉलोअरने कमेंट केली होती की ही रेसिपी आम्हाला सांगा, त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. मीठ चवीनुसार टाका, जेवढी भाजी आहे तेवढा अंदाज घेऊन. चलो. आणि ह्यानंतर मात्र आणि 1च मिनिट आपण प्लेट बंद करून ठेवूया, कारण मसाला जो आहे तो सगळीकडे असा मस्तपैकी त्याला लागला पाहिजे. आणि वाफेनं जरा शिजू दे, कारण मीठ टाकल्यानंतर जरा पाणी सुटते, त्या पाण्यानं थोडंसं सगळं एकजीव होते. मग मला सांग, हे झालं की झालं मग गुळ टाकायचा. मग गुळाचं मस्तपैकी असं पाणी सुटते. ते जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत ठेवायचं. देन भाजी रेडी. ओके. मस्त वास. खाली थोडं लागलं काय? लागतेच ते शेंगदाण्याचं कूट असते, पण मऊ पडल्या बघ भाज्या बघ, शिजल्या बघ ह्याच्यात. बरोबर शिजल्या का? लगेच तुटते. तर आता ह्याच्यामध्ये घालूया गूळ. भाजी जराच असल्यामुळे मी गूळ पण जराच घालते. मग हा गूळ नंतर घालणार का? अजून मोदक करायचे आपल्याला बाळा.
मस्तपैकी ह्याला फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला जादू दाखवते. जादू किती शायनिंग आली त्याला आहे का नाही माझ्यासाठी. प्रत्येक स्वतःला बसवायचं हा किती मस्त वाटलं. तोंडाला पाणी सुटलं माझ्या पुणे. हे घे कोण, हे कोण घाल गरम गरम घाल तोंडात मला. तुझ्या पण सुटले तिच्या पण तोंडाला पाणी सुटले. पातळ झाली का भाजी आता. आता हे निघतंय खाली जे चिकटलेलं. अरे हम सुधरण है, जरा सुधर जाओ तुम सुधरून हो लेकिन सुधरणार नाही हो. तुम नाही सुधरणार हो. त्याला काही पाणी वगैरे घालायला लागत नाही. हे वाफेवर थोडं शिजवायचं आणि नंतर मग म्हणजे रेडी झाले. आणि आता काय प्रोसेस नाही ना आता. आता जरासं हे होऊ दे की काय हे होऊ दे, घट्ट होऊ दे जरा थोडस नॉर्मली. ऑलरेडी घट्ट झाली नाही रे बघ की पातळ आहे. तू काय घसराले खाली दिसते ना. अच्छा एवढं पातळ कोण खाते गणेश. मी तू खाल्लोच नाही. अरे तू हे बाकी सब पाणी कम हे. आणि ती आपण तर अशी टेस्ट बघूया कारण तोंडाला असं पण पाणी सुटलेलं आपल्या आणि टेस्ट तर बघायला पण लागतं. वाह दिल गार्डन गार्डन हो गया. दिल बाग बाग हो गया. तू बघणारस नको मी जेवणार नाहीच देणार तुला. आता मस्त पैकी ह्याच्यावर काय करूया आपण आपली आवडती कोथिंबीर मावशीला टाकूया. कोथिंबीर मावशी म्हणजे काय कारलं का काय काय. ये बन गई हमारी. पुढचं बोल की. ये बन गया हमारी कार काय ह्याला नाव काय देणार. ये बन गई हमारी टेस्टी टेस्टी कारला भाजी. आता हे किती वेळ ठेवायचं परत. हे नाही मी लगेच थोडा वेळ एक विदिन सेकंड मध्ये मी ते उघडून बघणार. ओके. तर मित्रांनो मस्तपैकी कारल्याची भाजी झालेली आहे आणि आम्ही तर कारल्याची भाजी म्हणतोय. तुम्हाला जर माहित असेल वेगळं नाव तर प्लीज कमेंट बॉक्समधून सांगा आणि जर नसेल तर पूनमला ह्या भाजीला मस्तपैकी नाव द्यायला सांगा. हे की नाही पुन्हा तसं पण ते नावं ठेवणं खूप हुशार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे गोड कारलं मी खरं तर परीसाठी करते कारण एक तर कडू खात नाहीत मुलं कारलं वगैरे असलं काहीतरी त्यासाठी पण होते. आणि आणि हे टेस्टी इतकं बनते की तुम्ही एकदा ट्राय करा आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी कधी आयुष्यात कारलं खाल्लं नाही पण जेव्हापासून पूनम करते ना तेव्हापासून मी कारलं खाते. म्हणजे वा तेव्हापासून मला आवडायला लागलं. वा 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 मस्त. तर ही आहे आपली भाजी. वाट लवकर मला भूक लागली. तर मित्रांनो पूनमने जी कारल्याची भाजी केल्या ना ते आता मी टेस्ट करणार आहे. डोळ्या कशा झाल्या चांगलीच झाल्या असणार सोडा. घेतली आणि जरा बरी घेतलं असतं. ते कारलं ना जरा क्रिस्पी लागाले आणि गूळ घातल्यामुळे ते शेंगदाण्याचं कोट आहे की नाही आणि ते एवढं भारी लागाले ना असं फील राहिले तोंडात. स्वाद कडक झालं कडक भाजी. पुणे कडक झाला कडक. थँक्यू सो मच एवढं चविष्ट आणि स्वादिष्ट भाजी देण्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू एवढं छान कॉम्प्लिमेंट देण्यासाठी. कुत्री तरी एवढी झाल्यात ना दगड घातला काय कोणी बघ गाडीला आलं नाही ना आपल्या. कुत्री तरी एवढी झाल्यात ना इथं माणसं कमी आणि कुत्री जास्त झाल्यात. थोड्या वेळ कुत्री घर बांधतील माणसं रोडवर येतील अशी सिच्युएशन झाली इथे. मम्मी खरंच मस्त झालं. खूप छान झालं. नाही ना का सांग. तर परीचं जे पार्सल आले ते मी तर तिच्या स्टडी टेबल खाली असं ठेवते. अरे बापरे खाली जाई ना ओके असं ठेवते. बघू तिला ओळखते का तिला शोधायला लावते. ठीक आहे चलो. तर
तर आता गणेश आणि परी तर गेलेत स्कूलला. आता मी निवांत एक झोप काढते. माझं सगळं आवरलेलं आहे. गणेश आणि परी आहेत आता टायमिंग झाले आणि ढग कसले काळे झाले बघा. हो पाऊस चालूच झाला. सांगेपर्यंत पाऊस चालू झाला. बिचारे आता थांबावं लागलं नाही तर बरं त्यांना. चलो एकदा फोन करतेच मी. टायमात पाऊस चालला. मी वाट बघत बसली एवढ्या वेळ. आता बाळा येतील दोन्ही माझी म्हणून. पावसानं हजेरी लावली लगेच. जोरात पाऊस चालला आणि हळूच पावसात जाऊन आले आता. त्याला जरा भिजून आले मी. दिसते काय मी जरा भिजून आले. पण लई भिजू वाटलं नाही कारण आधीच गणेश आजारी पडलाय. कारण मी आजारी पडले की मग सगळंच अवघड होते. आता परीक्षा एक्झाम पण चालू आहे त्यामुळे म्हणलं की नको भिजायला. पण जरासा आस्वाद घेऊन आले पावसाचा. पटकन जाऊन पटकन आले. चलो झोपले होते पण मला काय झोप लागे ना काय माहिती का. डोक्यात एवढे विचार चालू होते माझ्या. त्यामुळं आता उठतेच फायनली. परी आणि गणेश आल्यानंतर एक ढुलकी निघाली तर ठीक. नाहीतर मग कामाला लागू आपल्या. खरं तर असला मस्त पाऊस चालू आहे. मला चहा प्यायची इच्छा झाल्या पण गणेश आल्याशिवाय मी चहा करणार नाही आहे. कारण तसं पण मला एकटीला चहा पिऊ वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट थोड्याच वेळात तो येईल आणि परत चहा अनेकदा होणार. त्यापेक्षा गप्पा जरा वाट बघूया. आणि थोडंसं माझं काहीतरी राहिलेलं आहे ते मी आता जरा बघणार आहे. चलो तर गणेश यायला लागलाय आणि मस्तपैकी चहा ठेवूया. परी आल्यानंतर काय जेवते त्यामुळं गणेशान माझ्यासाठी तरी चहा ठेवते सध्या तरी. तर माझी 2 बाळं आलेली आहेत. काय घेऊन आली आहे बाळानं. तुटलं वाटतं त्याचं गार्ड. भिजल्यात बहुतेक थोडी. इधर चुप मी. इधर चुप. काय करायचं रे देवा. काय खरं नाही. आता मला जागा सापडा ना. तिथे परीने टेबल ठेवल्या. काय जागा पकडली नंबर. तिथे परीने टेबल ठेवला रे. परवा मी काय विचारायला बघाय. काय पिलो टमरेल. टमरेल नाही का मग टमलर. आम्हाला पिल्या नावच कळत. बाबाला म्हणाले मी आज येणार होतं नाही आलं खरं. टमरेल नाही रे टमलर. नाही रे आलं. तर परीसाठी एक गिफ्ट घेतलं होतं आणि त्या गिफ्टचा व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. जर तो बघितला नसेल तर नक्की एकदा बघा. तर म्हणून तुझं रिॲक्शन घ्यायला आलं नाही आहे म्हणून आता बाळ म्हणलं अपसेट होतंय आज. नाही म्हणताना ऐकतच नाही ढमढ. काय का उद्या येईल ग. एखाद्या वेळेस लेट होतंय की. कधी तर लवकर येते तसं कधी तर लेट पण येणार ना. रुसणे का फुगणे का नाही. एक दिवस इकडं तिकडं होतंय माहिती आहे ना. मग रुसाला काय झाले. खरंच सांगाले. ऍक्टिंग करायलाच वेळ रुसायची मी. बरं चल आले. शोधायचं. शोधलीस तरच तुला मिळेल. विचार कर कुठं असू शकते. क्ल्यू देऊ काय. बाहेर आणि किचन मध्ये नाही आहे. आणि दोन्ही कपाटात पण नाही आहे. चहा आटा लागला ते पण सांग. चहा आता बारीक कर तुझा. पाऊस पडलाय रे म्हणून. दोन्ही कपाटात पण नाही आहे.
हे 2 क्ल्यू दिलेत तुला मी. खुरपीला मोठा आले, छोट नाही आहे. छान आले. किचन मध्ये नाही आहे, गॅलरीत नाही आहे. किचन मध्ये आणि हॉल मध्ये नाही, किचन मध्ये आणि गॅलरीत नाही आहे. हॉल. देवा, भिजलं काय? खुशीच्या भरात काय? अरे मेरे को ऐसा पता नहीं था. एवढा कमळा ठेवते, याला काय उडत सापडते? वाटते. पलीकडनं उघडलंय का बघ, एका साईडनं उघडलंय. नाही ना, तिकडं. आहे का मोठा? मोठं आता काय ह्याच्या पिंप पाहिजे होतं का तुला? पिंप मोठ्याच्या मोठं. नाही. हे मोठं नाही आहे म्हणून गणेश. अजून काय तुला म्हणजे हे अगं तसंच असतंय ते, स्टाईलच आहे ती. पिंपल घ्यायला पाहिजे होतं. माझ्या फ्रेंडने जसं घेतलं तसं नाही. आम्ही सगळं सेम सेम करणार होतो. अगं पण हे स्टाईल उलट हे छान आहे. खालीपर्यंत आहे ते. मला नाही आवडली. तसं नाही काढायचं, मध्ये कट आहे त्याला, स्ट्रॉ घालायचं त्यातनं. मला नाही आवडली. आवडलं नाही मी परी, आम्हाला आवडलं. मैत्रिणीकडे दुसरं आहे म्हणून तुला दुसरं पाहिजे व्हय? अगं आम्ही सगळं सेम सेम करणार होतो म्हणून. तोंडात घालू नको ते आता, कारण धुवायचं नाही, धुतलेलं नाही अजून. दाखवताना पण दाखवले नाही. तसंच दाखवलंय रे बाळा. नाकात काय हत्ती जाते व्हय सारखं? हा, नागात कुठं हे तर चांगलं. काय करायलेस? पिल्या. आणि एक वर काय तर माळ्यावर चढतीस काय तो वर? काय करायला ठरण्या? काय हे पाणी येत नव्हतं. मग काय करायला? ते जरा हलू. गोंटाच कशा आहेस ग? टंबरेलचा लगेच वापर. मग टम्बलर. टम्बलरचा लगेच वापर. ओ माय गॉड. पाणी काय वेगळं लागतंय काय? गोड तिखट असं काय लागतंय काय? सेमच लागतंय. मला वाटलं का वेगळं. पिल्या पाणी पाणी आहे त्यातनं काय आता. तर हा ब्लॉग आपण इथे संपू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.